राज ठाकरे यांनी काल महाराष्ट्र सरकारवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे. मराठीचा मुद्दा घेऊन ते आक्रमक होते. नाही, मराठीचा मुद्दा घेऊन या सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकताच नाही. मराठीच्या संदर्भामध्ये अभिजात भाषेचा दर्जा या सरकारमध्येच भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या सरकारने दिला, जो काँग्रेसने कदापिही दिला नव्हता. 1956मध्ये कर्नाटक सीमेमध्ये मराठी भाषिकांना त्या ठिकाणी जबरदस्तीने पाठवण्याचं काम कोणी केलं? काँग्रेसने केलं. पंडित जवाहरलाल नेहरूंना तेव्हा समजवण्याचा प्रयत्न झाला की कारवार, निपाणी, बेळगाव, गुलबर्गा, रायचूर या भागांना देऊ नका, पण त्यांनी ऐकलं नाही. जबरदस्तीने कर्नाटकला जोडलं. मीच या संदर्भातला प्रश्न आत्ता विधानसभेत केला की कमीत कमी कन्नड भाषिक आपल्या मराठी भाषिकांवर त्यांची भाषा संपावी, नष्ट व्हावी, जी कधीच संपू शकत नाही, पण तो प्रयत्न ते करताय. उदय सामंतजी मंत्री यांनी ताबडतोब सांगितलं की या ठिकाणी मराठी भाषेच्या संवर्धन संरक्षणासाठी जेवढा निधी लागेल तेवढा महाराष्ट्र सरकार देईल. मग याचा अर्थ मराठी भाषा, मराठी भाषिक यासाठी राज्य सरकार गंभीर आहे. आणि सन्माननीय राज ठाकरे साहेबांना काही अपेक्षा असतील, काही सूचना असतील, तर त्यांच्याही सूचनांचं स्वागत आहे. शेवटी हा राज्यात कोणत्याही पक्षाचा कोणत्याही व्यक्ती असू द्या, हृदयामध्ये आणि ओठामध्ये मराठी भाषा घेऊनच, त्याचं प्रेम घेऊनच त्याला पुढे जायचं आहे. राज असं म्हटले की मराठी सक्ती लागू करा, आम्ही दुकानच काय शाळाही बंद पाडू. नाही, मराठीचं आहेच ना. आता जेव्हा तुम्हाला मराठी लहानपणी इथं शिकायचं असेल तर मराठी शिकावंच लागतं. त्यामुळे मराठी सक्तीची आहेच. हो, राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलेलं आहे की तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही 5वीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची करून दाखवा. नाही, ठीक आहे, तो त्यांचा व्यक्तिगत भाग आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर निर्णय होईल. ते असं देखील बोलले की मराठीच्या मुद्द्यावर मनसेची गालासोबत युती झालेली आहे. गालाने आंदोलनासोबत मारणार असा इशारा आहे हिंदी बोलणाऱ्यांना अप्रत्यक्ष. नाही, ठीक आहे, त्यांनी काय भाषा वापरायची हा त्या पक्षाच्या संस्काराचा भाग आहे. जसे संस्कार तसे उच्चार. राज ठाकरे असे बोलले की निवडणूक आयोगामध्ये सिंदूर लावलेला ढोंड आहे. उद्धव ठाकरे बोलले निवडणूक आयोग नाही, जेव्हा पराभवावर पराभव, पराभवावर पराभव, पराभवाचे चटके बसतात, तेव्हा आपल्याला सर्व ठिकाणी शेंदूर गावगेच दिसतात. हो, उद्धव ठाकरे यांची जी मुलाखत झालेली आहे संजय राऊत यांनी घेतलेली, त्या मुलाखतीला ब्रँड ठाकरे असं नाव देऊन त्याचं प्रमोशन करणार. ते ब्रँड आहे का आता जिवंत? शेवटी आहे ना, जिवंत का नाही आहे? फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे. ब्रँड का नाही राहत? अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये, पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाही आहे. सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंती येत नाही आहे, मतदारांना पसंती येत नाही, एवढंच आहे. ब्रँड तर असेल, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. उद्धव ठाकरेंनी असं देखील म्हटलेलं आहे की भाजपचं धोरण आहे सामान्य नागरिकांना चिंताग्रस्त करून आणि तोडाफोडा राज्य करा. हां, ते स्वतःला सामान्य समजत असतील तर ते चिंताग्रस्त झालेत, म्हणून त्यांना वाटतं की मी सामान्य आहे, पण ते बाकी लोक आहे, ते सामान्य जनता, ते आमच्यासोबत आहे. आणि मतदानातून EVM मशीनची बटन दाबून त्यांनी सांगितलं की त्यांचा पाठिंबा माग आहे. ते सामान्य झालेत आणि ते मात्र चिंतेत आहे. हो, डायनॉसॉर कापला का शिंदेंनी, 50 जागा मिळाल्या, जादूटोना करून मिळाला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आता राजकारणाचा स्तर डायनासोर, जादूटोना इथपर्यंत गेला आहे. जादूटोना करून जागा मिळाल्या असत्या तर जादूटोना करून आपल्या देशामधली गरिबी हटवता आली असती, देशामधला जो काही जातीयवाद आहे तो हटवता आला असता. जादूटोना नावाची गोष्ट जगात नाही आहे. आणि जादूटोना करता आला असता तर मला वाटतं की जगामध्ये भारत हा जगामधला सर्वात श्रीमंत आणि पराक्रमी देश राहिला असता. 750 वर्ष गुलामगिरीची आपल्याला भोगावे लागले नसते. जादूटोना नावाची वस्तूच नाही आहे, कपोकल्पित कथा आहे. हो, ऑनलाईन गेमिंग संदर्भात राज्य सरकारने म्हणजे भूमिका मांडली. काय आता पुढचं काय? नाही, ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भामध्ये हा सुद्धा एक व्यसन आहे. ड्रग्जच्या खालोखाल आज नवीन पिढीला, नवीन जनरेशनला, तरुणाईला
या माध्यमातून एक व्यसन लागतं आहे आणि म्हणून ऑनलाईन गेमिंग, बेटिंग, जुगाराच्या ज्या ज्या पद्धती आहे, ज्याला तुम्ही गेम ऑफ चान्सचा ऐवजी गेम ऑफ स्किल म्हणून याला थांबवत नाही, तर मला वाटतं की कॅसिनो किंवा अशा सर्व गोष्टींच्या संदर्भात एकदा योग्य कायदे करून कायद्याच्या चौकटीत याला बसवणं गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.